राज्यात नगर परिषदा व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। 2 डिसेंबरला मतदान पार पडलं। या मतदानाबरोबरच राज्यातील अनेक मतदान केंद्रांवरती वाद झाल्याचं देखील पाहायला मिळालं। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला अडवल्याच्या कारणावरून मंत्री रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या। या संपूर्ण प्रकारामुळे शहरात एकच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मुक्ताईनगर येथील कोथळी येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मतदान पार पडत होतं। यावेळी भाजपच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वाहनांना पोलिसांनी अडवल्याचा आरोप केला जात होता आणि याबाबतची माहिती मंत्री रक्षा खडसे यांना कार्यकर्त्यांनी दिली। यावेळी भाजपच्या वाहनांना अडवल्याबद्दल रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला। यावेळी पोलीस आणि मंत्री रक्षा खडसे यांच्यामध्ये बाचाबाची सुद्धा झाली। त्याचबरोबर शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचाही आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या संपूर्ण प्रकारावरती त्यांनी नेमकं काय भाष्य केलंय, त्याचबरोबर पोलिसांनी काय स्पष्टीकरण दिलंय ते पाहूयात। ऍक्च्युली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5 मध्ये, तिथे आपले उमेदवार होते, जे आमच्या महिला उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार आहे आणि त्यांच्या सोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले, तर तिथे धक्काबुक्की झाली, त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय। स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही। स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली। आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्या सोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे। आज मुक्ताईनगरच्या नगर परिषदेच्या निवडणुका चालू होत्या आणि 4:30-5 वाजण्याच्या दरम्यान एक जहांगीर अहमद खान म्हणून एक फिर्यादी आहेत कंप्लेनर, तर त्यांच्या सुनबाई तिथे इलेक्शनला उभ्या होत्या, तर त्यांचे दीर हे काय वोटिंग करण्याकरता आतमध्ये बूथमध्ये गेले होते, तर त्यावेळी हे कार्यकर्ते समोरासमोर आले, म्हणजे माननीय आमदार साहेबांचे कार्यकर्ते आणि हे समोरासमोर आले आणि त्यांच्यात काही वादावादी झाली, धक्काबुक्की झालेली आहे, तर त्याबाबत एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय कलम त्यामध्ये कलम काय, धक्काबुक्कीचं एक कलम आहे, नंतर धमकी देण्याचं एक कलम आहे, बरोबर ना, म्हणजे निवडणुकीवर गैरप्रभाव पाडणे असं एक कलम आहे। कोणावर आरोप करण्यात आलेले आहे? आरोप कार्यकर्ते आहेत ना, हे शिवसेनेचे कार्यकर्त्यावर आरोप आहे। पण रक्षा खडसेंचा असा आरोप आहे की आमदार स्वतः तिथे होते आणि त्यांच्या समोर आमदारांचं पण FIR मध्ये नाव आहे असं ते सांगतात, तसं काही आहे? आता दोन्ही पक्ष समोर होते, आमदार साहेबांचे त्यांचे कार्यकर्ते होते, हे यांचे कार्यकर्ते, यांचे उमेदवार होते, यांचे कार्यकर्ते होते, समोरासमोर होते, समोरासमोर। आमदारांवर गुन्हा दाखल नाहीये? आता ते तपासामध्ये त्यांचा काय रोल होता की नव्हता ते नंतर पुढे करता येईल आपल्याला। नाही, त्याच्याबद्दल नाही सांगू शकत। नाही, ते कार्यकर्ते समोर आले आणि तिथे वादावादी त्यांची झाली असं त्यामध्ये नमूद आहे। ठीक आहे, मी सांगितलं ना, आमदारासह